नमस्कार मित्रांनो, स्कॉप सिरीजचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, स्कॉप शाळा मूल्यांकन 2026 यामध्ये आपल्याला आता माहिती भरायला सुरुवात करायची आहे। तर सुरुवातीला मित्रांनो आपल्याला कोणकोणती मानके भरायची आहे, त्यानंतर आपली जी बाकीची मानके असणार आहे ते कधी भरायची आहे आणि सोबतच पूर्वतयारी कशा पद्धतीने करायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, स्कॉप शाळा मूल्यांकन 2025-26 माहिती भरायला करा सुरुवात। अगोदर भरायची आहे आपल्याला ही मानके, पूर्वतयारी कशा पद्धतीने करायची आहे, बाकीची माहिती कधी भरायची आहे। मित्रांनो, घाई करण्याची अजिबात गरज नाही, कारण आपल्याला बराचसा वेळ आहे आणि अगोदर पूर्वतयारी केल्यानंतरच आपल्याला परफेक्ट जी माहिती आहे ती भरायची आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो बघा, मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला हे जे ॲप दिसत आहे स्कॉपचं, यामध्ये आपल्याला आपल्या शाळेचं जे मूल्यांकन आहे स्कॉप अंतर्गत ते करून घ्यायचं आहे। बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहे मित्रांनो की लॅपटॉपवर वगैरे भरता येत नाही। तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे आहे हे आपल्याला ॲपच्या सहाय्याने भरायचं आहे मोबाईल ॲपमध्ये। तर बघा, या ॲपला मी ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर बघा, आपण लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तिथे दिसणार आहे। तर मित्रांनो, याची संपूर्ण सिरीज आपण आपल्या चॅनलवर बघत आहोत आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलेलं होतं आपल्याला आपल्या शाळा प्रकारानुसार कोणकोणती मानके जे आहे ते लागू असणार आहे आणि कोणकोणती मानके लागू नसणार आहे। तर जवळपास 10, 15, 13, 14 अशा पद्धतीने मानके जे आहे ते आपल्याला लागू नसणार आहे आपल्या शाळेला। तर मित्रांनो बघा, आपल्याला सगळ्यात जास्त जी शाळा असणार आहे, सगळ्यात जास्त ज्या शाळा असणार आहे, ज्या शाळेचा प्रकार असणार आहे तो असणारा प्राथमिक शाळा 1 ते 4 किंवा 1 ते 5 वसतिगृह नसलेल्या। तर आपल्या जिल्हा परिषदच्या बहुतेक शाळा मित्रांनो या कॅटेगरीमध्ये येणार आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये हे सर्व सविस्तर चर्चा आपण केलेली होती आणि आपल्याला जे मानकं लागू नसले तरी आपल्याला त्या मानकाची माहिती भरायची आहे। तर ती आपल्याला अगोदर भरून ठेवायची आहे, म्हणजे आपली सुरुवात करून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपली संपूर्ण पूर्वतयारी झाली की आपल्याला बाकीचे जे मानकं असणार आहे ते भरायचे आहे। तर मित्रांनो बघा, मी कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलं होतं माझी जी शाळा आहे ती प्राथमिक शाळा 1 ते 7 किंवा 1 ते 8 वसतिगृह नसलेली शाळा आहे आणि त्यामध्ये एकूण 14 मानकं जे आहे ते लागू नसणार आहे, 114 मानकं लागू असणार आहे आणि मित्रांनो एकूण 128 मानकं आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे। तर मित्रांनो, आपल्याला पूर्ण 128 मानकांची माहिती भरायची आहे, परंतु आपल्या शाळा कॅटेगरीनुसार आपल्याला काही मानकं लागू नसणार आहे। तर ते लागू नसलेली मानके आपल्याला अगोदर भरून ठेवायची आहे, म्हणजे आपल्या शाळेचं काम सुरू झालेलं आहे असं समोरील म्हणजे वरिष्ठ स्तरावर ते दिसणार आहे। तर बघा, त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपण आता इथे लॉग इन झालेला, लॉग इन वगैरे कसं करायचं, काय करायचं, पासवर्ड कसा मिळवायचा याची संपूर्ण सिरीज, संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहे। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला जे माहिती भरायला सुरुवात करायची आहे ते कशी करायची। तर बघा, आता हे माझ्या शाळेचं लॉग इन आहे। झेडपी अप्पर प्रायमरी स्कूल पाविल मोरांडा, इथे युडास क्रमांक दिसणार आहे, मुख्याध्यापकाचं नाव दिसणार आहे, केंद्र, तालुका आणि जिल्हा इथे दिसणार आहे। त्यानंतर मित्रांनो बघा, इथे दुसरी टॅब आहे एक, ती असणार आहे स्वयं मूल्यांकन सुरू करा म्हणून, आणि शेवटचं असणार आहे स्वयं मूल्यांकन अंतिम करा। तर याला आपल्याला बराचसा वेळ आहे अजून, कारण 128 मानकाची माहिती भरल्याशिवाय आपल्याला ते अंतिम करता येणार नाही किंवा फायनलाइज करता येणार नाही। तर बघा, आता आपण स्वयं मूल्यांकन सुरू करा या टॅबवर क्लिक करून घेणार आहोत। यावर क्लिक केल्यानंतर बघा, स्वयं मूल्यांकन सारांश अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे। इथे अजून एकही मानकाची माहिती भरून झालेली नाही आहे, प्रतिसाद नोंदवलेल्या मानकाची संख्या 0 आहे, म्हणजे माहिती अजूनपर्यंत भरलेली नाही आहे। तर पूर्ण 128 मानकाची माहिती अजूनपर्यंत बाकी आहे। तर आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे मानकं लागू नाही आहे त्या मानकाची माहिती इथे भरून ठेवायची आहे, कारण तिथे लागू नाही हा पर्याय घेऊन आपल्याला ते मानक भरून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला तिथे पुरावा वगैरे काही जोडण्याची आवश्यकता नसणार आहे आणि आपल्या शाळेचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे असं वरच्या स्तरावर दिसणार आहे। तर प्राथमिक शाळा 1 ते 7, 1 ते 8 साठी मित्रांनो जवळपास 14 मानकं जे आहे ते लागू नसणार आहे आणि प्राथमिक शाळा 1 ते 4, 1 ते 5 साठी वसतिगृह नसलेल्या शाळा असणार आहे, त्यांच्यासाठी जवळपास 15 मानकं जे असणार आहे ते लागू नसणार आहे। तर हे कोणती असणार आहे, काय असणार आहे याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितलेली आहे। तर बघा, आता मी माझी शाळेची जी माहिती आहे भरून घेणार आहे इथे।
तर इथे मित्रांनो बघा 4, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 63, 64, 65, 66, 67 आणि 73 असे 14 मानकं जे आहे हे लागू नाही आहे प्राथमिक शाळा 1 ते 7, 1 ते 8 साठी वसतिगृह नसलेल्या शाळांसाठी. तर ती जी माहिती आहे ती मी भरून घेणार आहे. तर बघा इथे मानक क्रमांक 4 जे आहे याला मी क्लिक करून घेतो. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघा जे मानक आपल्याला लागू नसणार आहे तिथे एक शेवटचा पर्याय असणार आहे लागू नाहीचा. तर लागू जर असेल तर या 4 पैकी काहीतरी आपल्या शाळेला लागू असणार आहे, परंतु जर आपल्याला ते लागू नसेल तर शेवटचं जे आहे लागू नाही याला आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जे मानक आपल्याला लागू नाही आहे त्या मानकाची माहिती भरण्यासाठी आपल्याला लागू नाही यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुराव्याची लिंक वगैरे काही जोडण्याची तिथे आवश्यकता नसणार आहे. तर बघा मी लागू नाही यावर क्लिक करतो आणि बघा इथे पुरावा जोडण्यासाठी काही लिंक वगैरे तिथे भरायचं ऑप्शन काही येणार नाही आपल्याला आणि सरळ आपल्याला सबमिटचं इथे बटन येणार आहे. तर बघा सबमिट मी क्लिक करून घेतो. तर बघा मित्रांनो आता 128 मानकांपैकी एका मानकाची माहिती मी इथे भरलेली आहे आणि हे आता हिरव्या रंगामध्ये आलेलं आहे आणि याला राईट मार्क आलेला आहे. तर आपल्याला मित्रांनो जे मानक लागू नाही आहे त्या मानकाची माहिती आपण भरून घ्या अशा पद्धतीने. तर बघा आता इथे प्रतिसाद नोंदवलेल्या मानकाची संख्या 1 आलेली आहे आणि उर्वरित 127 आहे. तर मी पटापट आता जे मानक मला लागू नाही आहे माझ्या शाळेला त्या मानकांची माहिती मी आता इथे भरून घेणार आहे. जवळपास 29, 30, 31, 32, 33, 34, 35 अशा सिरीजमध्येच आहे ते. तर ते संपूर्ण मी इथे भरून घेणार आहे. तर बघा लागू नाही सरळ मी सबमिट करणार. 30व्या क्रमांकाचं लागू नाही याला सुद्धा सरळ सबमिट करणार. त्यानंतर मित्रांनो बघा 31 क्रमांकाचं सुद्धा लागू नाही याला मी सबमिट करून घेतो. त्यानंतर 32 क्रमांकाचं सुद्धा लागू नाही सिलेक्ट करून याला सबमिट करतो. त्यानंतर 33 क्रमांकाचं जे आहे हे सुद्धा लागू नाही याला सुद्धा मी सबमिट करून घेतो. 34 क्रमांकाचं जे आहे हे सुद्धा लागू नाही मित्रांनो याला सुद्धा मी लागू नाही हा पर्याय घेऊन सबमिट करून घेतो. 35 क्रमांकाचं सुद्धा लागू नाही याला लागू नाही करून सबमिट करतो. त्यानंतर 35 झालं. आता मित्रांनो जवळपास इकडे बाकीचे लागू आहे आणि त्यानंतर 63, 64, 65, 66, 67 हे सुद्धा लागू नाही आहे. तर ते सुद्धा मी इथे भरून घेतो आणि त्यानंतर बघा लागू नाही सबमिट, लागू नाही सबमिट. त्यानंतर 65 लागू नाही सबमिट. त्यानंतर 66 सुद्धा लागू नाही आहे आमच्या शाळेला याला सुद्धा मी लागू नाही पर्याय देतो सबमिट करतो. त्यानंतर 67 क्रमांकाचं सुद्धा लागू नाही आहे याला सुद्धा मी लागू नाही घेतो आणि सबमिट करतो. तर हे जे 5 मानक आहे या इकडचे 63 पासून तर 67 पर्यंत हे सुद्धा लागू नाही आणि शेवटचं एक आहे मित्रांनो 73 नंबरचं हे सुद्धा इथे लागू नाही याला सुद्धा लागू नाही पर्याय घेऊन याला सबमिट करतो. तर मित्रांनो बघा आपण काय केलं आपण एक स्मार्ट काम इथे केलेलं आहे. आपण आपल्या शाळेला जी मानकं लागू नाही त्याची माहिती भरून घेतलेली आहे आणि ते भरणं अगदी सोपं आहे. तर बघा 14 मानकं माझ्या शाळेला लागू नव्हती. 14 मानकाची माहिती मी इथे भरून घेतलेली आहे. आता मित्रांनो वरिष्ठ स्तरावर जेव्हा तिथे दिसणार आहे याचा वेळोवेळी याचा आढावा घेणार आहे. 15 एप्रिलपर्यंत आपल्याला ही माहिती संपूर्ण भरून सबमिट करायची आहे, फायनलाइज करायची आहे. तर मित्रांनो आता माझ्या शाळेचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे असं वरिष्ठ स्तरावर दिसणार आहे. तर अजूनपर्यंत माझी कच्ची माहिती तयार व्हायची आहे त्यामुळे मी ही माहिती जी आहे जी लागू नाही आहे ती माहिती भरून त्या मानकाची माहिती भरून इथे सबमिट करून ठेवलेलं आहे. तर आता बघा स्वयं मूल्यांकन सारांश जो आहे मित्रांनो इथे एकूण मानकांची संख्या 128, प्रतिसाद नोंदवलेल्या मानकाची संख्या 14 आलेली आहे आणि प्रतिसाद न नोंदवलेल्या मानकांची संख्या 114 आहे. तर आता हे जे 114 मानक आहे मित्रांनो याचे संपूर्ण पुरावे मला गोळा करणे आहे. फोटो असेल किंवा काही इतर साहित्य असेल ते संपूर्ण गोळा करून त्याची PDF वगैरे तयार करून त्याची लिंक मला बरोबर सेव्ह करून ठेवायची आहे आणि त्यानंतर इथे ते लिंक जी आहे ती पुरावा म्हणून तिथे पेस्ट करायची आहे. तर ते कसं करायचं काय करायचं याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी समोर बघणार आहोत. कोणते साहित्य असणार आहे कशा पद्धतीचे असणार आहे हे सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो स्कॉप शाळा स्वयं मूल्यांकन जे आपल्याला करायचं आहे त्या अंतर्गत आपल्याला कशा पद्धतीने आपल्या शाळेचं काम सुरू करून घ्यायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.